धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर अपक्ष म्हणून आप्पासाहेब पाटील आहेत आणि भाजपचे मदन पाटील हे रिंगणात आहेत. आता विशेष म्हणजे साडू विरोधात साडू अशी ही निवडणूक पेटलेली आहे आणि ह्या साडू विरोधात साडू मध्ये आता जनता कुणाला खाऊ घालतील विजयी लाडू याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि पुढची मतदारांना काय आव्हान राहील? मतदारांना हेच आव्हान राहील की भरपूर ठिकाणी अपप्रचार होण्याचे हे आहेत, तर त्या अपप्रचाराला किंवा कोणत्याही याला बळी न पडता त्या गोष्टींना न होता विकास काम कोण करत आलंय किंवा कामं कुणी केलेत. अजितदादा जसं म्हणतात की कामाचा माणूस आपल्याला निवडायचा आहे, तर त्या कामाच्या माणसाला किंवा काम करणाऱ्या वृत्तीला तुम्ही मतदान करा. आणि नक्कीच हे बोलताना आतापर्यंत सगळं सामाजिक राजकीय हे बोललं तर बाळासाहेबांची शिकवण आम्हाला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 20% राजकारणासाठी आता ही सुरुवात आहे असं मी म्हणेन, पण राजकारण ते 20% राजकारण जरी करत असेल तर त्याचा पायाभरणी ही पूर्ण 100% समाजकारणातूनच उभी राहिलेली आहे. म्हणून या कामाला, या सामाजिक कार्य आतापर्यंत आपल्या ज्या आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून झाले, तर त्याच्यासाठी तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजयी करायला अशी अपेक्षा करताय. मतदारांना काय आव्हान राहील? मतदारांना एवढंच आव्हान राहील की आपण आमच्यावर आणि माननीय बसवराजजी पाटील साहेब, बापूराव पाटील साहेब आणि शरणभैया पाटील साहेब विश्वास ठेवावा. कारण आजपर्यंत या भागात त्यांनी नुसता विकासाचं तरी धोरण केलेलं आहे. कारखाना आहे, शिक्षण विभाग आपण कितीतरी तिथं लोक घडलेला आहे, म्हणून एवढ्या सगळं आपणाला सगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्याच आशीर्वादानं पुढील सर्व जे आपली मागणी आहे ते 5 वर्षात पूर्ण 100% मी करणार. आणि हीच माझी जनतेकडून अपेक्षा आहे की आपण मला एक काम करण्याची संधी द्यावं. मला आलूरकरांनी भरपूर काम करण्याची संधी आजपर्यंत दिलेली आहे. आपणही आता यापुढे वर्नाळकर म्हणा, बेळमकर म्हणा यांनी आणि आलूरकर देणारच आहे. तर यांनी सगळ्यांना विनंती आहे की आपण मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या. माझ्या मतदार भगिनींना आवाहन करते की कमळासमोरील चिन्ह दाबून मतरपी आशीर्वाद द्यावा, प्रचंड बहुमताने विजय करावा व कमळाला मत देऊया, विकासाला बळ देऊया. याच्या 7 तारखेला आपण मतदान कमळाला आम्हाला सहकार करून बटन दाबून विकास कामाला एक दिशा द्यावी, विकास कामाला हे करावा. याच्या म्हणजे जास्तीत जास्त बहुमतानं आम्हाला सहकार्य करावं. साडू विरुद्ध साडू, आप्पासाहेबांना खाऊ घातलं विजयी लाडू. आलूर जिल्हा परिषद गटात अपक्ष तर गणात महायुती उमेदवार विजयी. येणेगूर गटात रचना राठोड, तोगाव गणात रेखा मुळे विजयी. मुरुम तारीख 9. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आलूर गटातील वर्नाळ, आलूर, केसरजोळगा, बेळम, कोथळी, कंटेकूर, आनंदनगर सह तांडा वस्तीतील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आलूर जिल्हा परिषद गटातील आलूर गणातील 10,681 मतदारापैकी 3,299 पुरुष, 3,055 स्त्री असे एकूण 6,354 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 59.49% मतदान. तर केसरजोळगा गणात 9,574 मतदारपैकी 3,058 पुरुष, 2,740 स्त्री असे एकूण 5,798 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 60.56% मतदान झाले. आलूर गटातून एकूण 20,255 मतदारापैकी 12,152 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 59.99% मतदान झाला. आलूर जिल्हा परिषद गटात साडू विरुद्ध साडू यांच्या चुरशीची निवडणूक पार पडली. साडू विरुद्ध साडूच्या राजकीय लढाईत मतदारांनी अपक्ष उमेदवार आप्पासाहेब पाटील यांना विजयी लाडू खाऊ घातला. प्रतिस्पर्धी साडू मदन पाटील यांच्यावर मात करत 920 मतांनी विजय मिळवून प्रस्थापितांना धक्का दिला. गटात अपक्ष तर गणातील आलूर पंचायत समितीतून भाजप अधिकृत उमेदवार राजकुमार माने 1,437 मतांनी, तर केसरजोळगा गणातून शिवसेना अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले 3,925 मतांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवून पंचायत समितीच्या जागेवर महायुतीने कब्जा केला. येणेगूर गटात भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ रचना योगेश राठोड 2,377 मताधिक्याने विजयी झाल्या. तर तुगाव गणातून रेखा संजय मुळे 2,151 मतांनी विजयी झाल्या.
आलूर जिल्हा परिषद गटात अखेर मतदारांनी सत्ताधारी यांना नाकारत अपक्ष उमेदवार आप्पासाहेब पाटील यांना विजयी करून लोकशाहीचा दणका दिला असल्याची चर्चा आता जोमाने होत आहे. सत्तेत राहूनच विकास करणार असल्याची प्रतिक्रिया आप्पासाहेब पाटील यांनी करमदनशी बोलताना दिली. आता येणारा काळच ठरवेल कोणत्या पक्षासोबत राहून आलूर गटातील विकास कामे करतील. धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.